नमस्कार, अंकिताज रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज इथे आपण बनवणार आहे झणझणीत आणि एकदम गावरण आणि खायला अप्रतिम अशी ही रेसिपी आपण इथे आज घेऊन आलेली आहे. तर कसा बनवायचा आणि ही कोणती रेसिपी आहे तुम्ही इथे पाहतच आहात. तर चिकन गावरण सुक्क रेसिपी अगदी कांदा आणि टमाटर घालून आणि एकदम हॉटेल स्टाईलसुद्धा म्हणू शकता आणि गावरणसुद्धा म्हणू शकता. अशा पद्धतीचा चिकन सुक्का एकदम दाल चावलसोबत आणि भाकरीसोबत, भातासोबत एकदम अप्रतिम आणि भन्नाट लागेल अशी ही आपली रेसिपी असणार आहे. ते आपण एक पातेलं घेतलेलं आहे. पातेल्यामध्ये तेल घातलं. तेल घालून आपण इकडे 2 ते 3 मोठे कांदे कापून घेतलेले आहेत. ते कांदे यामध्ये घालून घ्यायचे आणि व्यवस्थित परतून घ्यायचे. अगदी लालसर होईपर्यंत आपण याला भाजून घ्यायचंय. तर त्यानंतर टमाटर पण यामध्ये घालून घ्यायचे. टमाटर घालून हे व्यवस्थित परतून घ्यायचे. टमाटरसुद्धा अगदी लालसर व्हायला पाहिजे तसे आपण टमाटर पण भाजून घेऊयात. त्यानंतर इकडे आपण 1.5 किलो चिकन घेतलेलं आहे. ते चिकनला आपण हळद लावून घेतलेलं आहे. 1 चम्मच हळद घेतलं आणि लावून घेतलं. त्यानंतर आपण 2 चम्मच मीठ घ्यायचं आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि या साईडला कांदा आणि टमाटर व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. मस्त अशी मेल्ट झालेले आहेत. आता त्यामध्ये अद्रक लसूणचा पेस्ट यामध्ये घालून घ्यायचं. अद्रक लसूण आणि कोथिंबीर याचा आपण पेस्ट बनवून घेतलेलं आहे. ते आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे. ही माझ्या आईची रेसिपी आहे. मी ते तुमच्यासोबत शेअर करते कारण मी आता सध्या गावाकडे आहे आणि गावरान रेसिपी मी घेऊन आली आहे आईच्या हाताची. चिकन करी म्हणू शकता, सुक्कं म्हणू शकता, गावरान सुक्कं म्हणलं तरी चालेल. तर इथे काय करायचं आहे, दही घ्यायचं आहे. 1.5 चम्मच आपण यामध्ये दही घेतलेलं आहे. ते मोठा चम्मच ते आता सगळं चिकनला मेल्ट करून घेतलं आणि व्यवस्थित लावून घेतलं. परफेक्ट असा चिकनला लावून घेतलेला आहे आपण आणि आता ते चिकन पातेल्यामध्ये घालून घेतलं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपण परतून घेतलेला आहे. एकदम पिवळा असा आपला हा चिकन इथे तयार झालेला आहे. आता आपण याला उकळी काढायची आहे, मस्त शिजू द्यायचे. त्यासाठी आपण झाकण लावून त्यावर पाणी देऊन पाणी घालून ठेवायचे. पाणी छान गरम होऊ द्यायचे. 2 ते 3 मिनिटासाठी आपण झाकण ठेवलेलं आहे. त्यानंतर पाणी गरम झालं की त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. आपण जास्त पाणी अशी खूप जास्त पाणी घालून घ्यायचं नाही. आधी आपण याला मस्त शिजवून घेतलेलं आहे चिकनला. त्यानंतरच आपण हे पाणी घातलेलं आहे. हे एवढं लक्षात ठेवा. लवकर पाणी घातलं की चिकन अजिबात शिजणार नाही. तर पहिले आपण शिजवून घ्यायचं, त्यानंतर पाणी घालून मस्त शिजवून घ्यायचे. खूप जास्त अशी पाणी घालायचं नाही आहे. किमान 1 वाटी इथे आपण पाणी घातलेलं आहे. मस्त अशी शिजू द्यायचे. ही माझ्या आईची रेसिपी आहे आणि एकदम युनिक आणि भन्नाट अशी लागते खायला. तुम्हीही एकदा ना एकदा नक्की ट्राय करा. तर इथे पाहू शकता आपला हा चिकन मस्त असा शिजलेला आहे. 5 मिनिटानंतर आपण हे इथे दाखवत आहे. मस्त अशी आपली ही चिकन शिजलेले आहे. आता यामध्ये आपल्याला हवं तेवढं काळा मसाला मी इथे घालून घेते. कमीत कमी 5-6 चम्मच मी इथे काळा मसाला घालून घेते. गावरान रेसिपीमध्ये एक सिक्रेट असते, काय म्हणजे काळा मसाला जरा जास्त घालतात कारण चवीला भन्नाट लागते. जरा काळा मसाला जास्त आणि चवीला मीठ परफेक्ट ठेवावा. यामुळे गावरान रेसिपी एकदम झणझणीत आणि अप्रतिम अशी लागते. तर इथे आपली ही चिकन मस्त अशी परतून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता यामध्ये पाणीसुद्धा आहे थोडंसं, कारण हे रस्स्यासाठी खूप छान लागते. त्यासाठी आपण खूप जास्त पाणी नाही ठेवायचं आहे, पण थोडंसं पाणी यामध्ये असायलाच पाहिजे. तर इथे पाहू शकता आपला हा चिकन सुक्का तयार झालेला आहे. तर मंडळी, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला पटकन लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. तर इथे पाहू शकता भन्नाट असा आपला चिकन सुक्कं तयार झालेला आहे. मंडळी, बघताय काय, पटकन तुम्हीही अशी ही चिकन रेसिपी करून पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी पटकन नोटिफिकेशन ऑन करा.
तर मंडळी भेटूयात अशाच गावरान रेसिपीसोबत आणि सोलापूरच्या साईडच्या रेसिपी म्हणजे गावरान रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि तुम्हाला ही माझी रेसिपी आवडत असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. भेटूयात पुन्हा एक नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.